प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की शहरामध्ये त्यांचं घर असलं पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे, हक्काचा फ्लॅट असला पाहिजे, हक्काचं घर असलं पाहिजे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील परिपूर्ण बांधकाम म्हणून चिपळूणमधील अरिहंत लेक सिटी आपण आज बघत आहोत। या आपण बघू शकतो आपला सॅम्पल फ्लॅट। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की शहरामध्ये त्यांचं घर असलं पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे, हक्काचा फ्लॅट असला पाहिजे, हक्काचं घर असलं पाहिजे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज मी आलोय चिपळूणला आणि चिपळूण एसटी स्टँडच्या अगदी समोर अरिहंत लेक सिटी। अरिहंतचा जर तुम्ही विचार केलात तर 1993 पासून कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये हे आहेत। रत्नागिरीमध्ये त्यांचे कित्येक असे प्रोजेक्ट्स आहेत आणि आज मी चिपळूणला आलेलो आहे। खूप डीएम्स चिपळूणच्या फ्लॅट्स बद्दल थोडीफार माहिती द्या। तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा, एक चांगली माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। अरिहंत लेक सिटी, अ प्रोजेक्ट बाय अरिहंत ग्रुप। रोड आहे ना, एसटी स्टँड वरून हा रोड येतो इथे आणि इथेच आज आपण जाणार आहोत। नमस्कार मॅम। नमस्कार, वेलकम टू द अरिहंत लेक सिटी। मॅम, खूप डीएम्स होते की चिपळूणमध्ये फ्लॅट बद्दल अशी माहिती पाहिजे। हो आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील परिपूर्ण बांधकाम म्हणून चिपळूणमधील अरिहंत लेक सिटी आपण आज बघत आहोत। या आपल्या अरिहंत लेक सिटीमध्ये DCBA असे प्रोजेक्ट आहेत। त्यामध्ये D ही फर्स्ट बिल्डिंग आहे, ही पूर्ण झालेली आहे। ह्याच्यामध्ये 4th फ्लोअर पर्यंत आपल्या बिल्डिंग्स आहेत। नेक्स्ट आपली ही C विंग आहे, ही पण 4th फ्लोअर पर्यंत आहे। ही पण अंडर म्हणजे हे झालेली आहे, पोझिशन झालेली आहे। ह्याच्यामध्ये प्रशस्त पार्किंग वगैरे इवन 1 BHK 2 BHK असं इन्क्लुडिंग आहे। ह्याच्यामध्ये सर्व लोक म्हणजे एक छान आहे, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग वगैरे जमलेला आहे। पूर्ण इथे लहान मुलं वगैरे खेळतात वगैरे पार्किंगमध्ये। पूर्ण पार्किंगला वगैरे 2 व्हीलर 4 व्हीलर आपल्याकडे पार्किंग आहे। पुढे आपण बघू शकतो ही B विंग आहे। ह्याच्यामध्ये पण 1 BHK 2 BHK अवेलेबल्स आहेत, राहायला आलेली आहेत लोक। इथेही 1 BHK 2 BHK अवेलेबल होते आणि पार्किंग वगैरे पुन्हा सगळं काही जागा वगैरे वॉकिंगला वगैरे सगळं काही आहे। आता आपल्याकडे फक्त A विंग आहे अंडर कन्स्ट्रक्शन। ही 5 मजल्याची बिल्डिंग आहे जी आपण बघत आहोत की तिथे काम चालू आहे। ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, 80% काम झालेलं आहे तिचं। आता मार्चच्या एंडिंग पर्यंत आपली ही बिल्डिंग पूर्ण होईल। ह्याच्यामध्ये ॲम्युनिटीज मध्ये हे क्लब हाऊस आहे, गार्डन व्ह्यू आहे, बसण्यासाठी वगैरे लोकांना सिटिंग बेंच वगैरे आहेत। हे क्लब हाऊस आणि हे गार्डन व्ह्यू आहे। ओके, आता हे जे तुम्ही बघू शकता हे क्लब हाऊस आहे। क्लब हाऊस, जिम इक्विपमेंट देखील आहे तिथे, म्हणजे जिम पण करू शकता तुम्ही। पार्टी करू शकता, बाकी कुठलाही कार्यक्रम असला तर तुम्ही ते करू शकता। मुलांना खेळण्यासाठी थोडा स्पेस वगैरे पण आहे। संध्याकाळचे बसू पण शकतात ना इथे, आरामात बसू शकतात, लोकही बसू शकतात वगैरे गप्पा मारण्यामध्ये वगैरे। हे गार्डन वगैरे आहे, मुलं खेळू शकतात। इव्हन इथे 2 व्हीलर पार्किंगसाठी शेड एक्स्ट्रा मारलेली आहे। पुन्हा इथे फुलं वगैरे सगळं काही झाडं वगैरे आहेत। मस्त। हां, इथे अगदी समोर एसटी स्टँड आहे ना? हां, येस, इथे 2 मिनिटावर एसटी स्टँड आहे। इवन कुणीही अपरात्री वगैरे माणसं उतरली तरी 2 मिनिटावर डिस्टन्सवर हे फ्लॅटवर येऊ शकतात, एवढं काही आहे। हां, त्यामुळे 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। इथे SMS हॉस्पिटल, चिंचनाका, इवन सगळं काही जवळपास आहे। त्यामुळे एकदम छान हे लोकेशन आहे, प्राईम लोकेशन आहे। आणि अरिहंत लेक सिटीमध्ये हा मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की A विंग अंडर कन्स्ट्रक्शन।
ओके मॅम इथे शाळा वेळा जवळ आहे का? शाळा हा, कॉलेज? शाळा वगैरे जवळ आहे. DBJ कॉलेज हायवेला एक थोड्या वेळापूर्वीच आहे. इवन इथे आतमधला रोड चिंचनाक्यातून गेला तर तुम्ही युनायटेड हायस्कूल वगैरे आहे, सगळं काही जवळपास आहे. 2 मिनिटावर हॉस्पिटल आहे, चिंचनाका बाजार सगळं काही जवळपास आहे. आपलं प्राईम लोकेशन आहे, मेन एसटी स्टँडवरच आहे. ओके तर ही आता बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे. येस, ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. इथं मार्चमध्ये पोजेशन आहे. ओके याच्यामध्ये सॅम्पल फ्लॅट आहे का बघायला हो मिळेल आहे आपल्याला? आहे. सॅम्पल फ्लॅट पण बघूया. ओके तर आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया. अरिहंतचा जर विचार केला तर खूप वर्षापासून आहे ना, खूप जुना नाव आहे. हो हो, रत्नागिरीमध्ये खूपच प्रचंड हो, त्यांचे फ्लॅट्स वगैरे बंगलोज वगैरे खूप आहे. हो तुम्ही बघू शकता, गुगलवर सर्च करू शकता. हो ओके, या आपण बघू शकतो आपला सॅम्पल फ्लॅट. हा आपला लिव्हिंग रूम आहे. सगळं काही अटॅच बाल्कनी आहे. इथून तुम्ही बघू शकता की स्टँड एरिया, इवन हे क्लब हाऊस सीन आहे. इथे आपल्या अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग आहे ज्या पोजेशन झालेल्या. हा स्टँड एरिया आहे. 2 मिनिटावरच आपलं स्टँड बस सगळं काही दिसतं, काही असेल ते. पुन्हा आपण येऊ शकतो. हे किचन आहे पूर्ण विथ फर्निश्ड. छान आहे, स्पेशियस असं आहे. ओके, आणि हे आहे आपलं, हे वॉशरूम आहे. ॲक्च्युली काम चालू आहे थोडं, त्यामुळे पुन्हा हे टॉयलेट आहे. काम सुरू असल्यामुळे थोडंसं हे आहे, नंतर क्लिनिंग होईल बेसिन. आणि हा आपण बघू शकतो आपला बेडरूम. बेडरूममध्ये अटॅच बेड वगैरे सर्व काही आहे अटॅच. आणि व्ह्यू बघू शकता, इवन छान असा व्ह्यू आहे विंडोमधून. मस्त छान आहे. तर मॅम रेटचं कसं काय? आता लोकांच्या मनामध्ये शंका असेल की रेट काय आहे चिपळूणमध्ये? हो हो, अगदी रेट रिझनेबल आहेत. तुम्ही आलात बुकिंगला की आपण रिझनेबल रेट करतो, निगोशिएट करतो. इथे 3200 रुपये स्क्वेअर फूट असा रेट चालू आहे, त्यामध्ये पण निगोशिएट होईल. एकदा विजिट करा. तुम्ही बघू शकता की इथे किती अगदी जोराने काम चालू आहे. म्हणजे संपूर्ण सर्व फ्लॅट्स जे आहेत ना, सर्व फ्लॅट्सचे ते काम चालू आहे. 2 BHK 1 BHK अवेलेबल आहे. ओके, 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहे. 1 RK नाही आहे ना? नाही. ओके, 1 RK अवेलेबल नाही आहे. बाकी 1 BHK 2 BHK इथे अवेलेबल आहे आणि खूप छान असा स्पेस आहे. मी सकाळपासून इथेच आहे. सॅम्पल फ्लॅट पाहिलेलाच आहे तुम्ही. आता एकदाही स्टँडच्या अपोजिट इथे आपला ओरिएंट लेक सिटी प्रोजेक्ट आहे, तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करा नक्की. तुम्हाला प्रोजेक्ट दाखवला जाईल. सॅम्पल फ्लॅट इवन 1 BHK 2 BHK जेवढे अवेलेबल तुम्हाला व्हिजिट केले जातील आणि तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ते मिळून जातील. आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ॲड्रेस आहे आपला ओरिएंट लेक सिटी, अपोजिट स्टँड, भोगाडे नियर बस स्टँड. आणि ऑफिसचा ॲड्रेस आहे ताहा हाईट्स, शॉप नंबर 14, अपोजिट प्रांत ऑफिस. थँक्यू. ओके, नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही बघू शकता की फ्लॅट बघायला पण आलेले आहेत कस्टमर्स. हे आपले मिस्टर शिंदे आहेत, जे ओरिएंट लेक सिटीमध्ये गेले 4 वर्ष राहत आहेत. आपण ह्यांना विचारूया ह्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. गेले 4 वर्ष इथे राहतो आहे. एक्सपिरियन्स चांगला आहे, बिल्डिंग चांगलं, कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, बिल्डर सरांचं सहकार्य चांगलं आहे. त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्थित आहे, मुलांना गार्डन आहे खेळायला आणि पाण्याची वगैरे व्यवस्थित संधी आहे. काय झालं तर एक मध्यवर्ती स्टँड आहे, स्टँडच्या अपोजिटला असल्यामुळं सगळ्यांना मध्यस्थी चांगलं आहे ठिकाणी. तर मॅडम, सर्वात मोठा जो प्रश्न विचारला जातो कुठेही गेल्यानंतर, पाण्याचा कसा काय मॅम? पाणी हे आपलं नगरपालिकेचं पण आहे आणि इव्हन आपलं बोरिंगचं पण आहे. त्यामध्ये 24 तास पाण्याची सुविधा इथे आपल्या इथे बिल्डिंगला रेडी आहे आणि पाण्याही स्वच्छ व्यवस्थित सगळं काही आपल्या इथे येतं. ओके, तर म्हणजे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. आणि इलेक्ट्रिसिटी पण व्यवस्थित वगैरे आहे. लिफ्टला बॅकअप वगैरे आहे, सर्व काही छान आहे. लिफ्टला बॅकअप वगैरे आहे. इलेक्ट्रिसिटी वगैरे पण आपल्या इथे 24 आवर्स वगैरे आहे. ओके, प्रॉपर्टीच्या अगदी जवळ बस स्टँड आहे चिपळूणचा. 2 मिनटं फक्त वॉकिंग डिस्टन्सवरती प्रॉपर्टी आहे, आपला प्रोजेक्ट आहे.
हे स्टँडवरनं तुम्ही बाहेर पडलात त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन हे हॉटेल अरुण किंग सुपर मार्केट इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. राईट घेऊन मग स्ट्रेट चालायचं आहे. समोरच दिसेल बघा अरिहंत लेक सिटी. खूप छान अशी बिल्डिंग आहे आणि खूप जण इथे राहत आहेत गेल्या 4 वर्षापासून आणि लोकांचा रिव्ह्यू पण छान आहे. हार्डली 2 मिनटं पण लागणार नाही चालत यायला बस स्टॉप करून. आणि इथून एंट्रन्स आहे बघा अरिहंत लेक सिटी प्रोजेक्ट बाय अरिहंत ग्रुप. इथून एंट्री आहे, एंट्रन्स आहे. पार्किंगला सुविधा छान आहे. डी विंग, सी विंग, बी विंग आणि ही जी आत्ता तयार होते ते ए विंग आहे. ही 6 माल्याची बिल्डिंग आहे. व्हिडिओ इथेच समाप्त झाली. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला इकडचे फ्लॅट आवडले असतील तर नक्कीच तुम्ही इथे या, विजिट करा आणि फ्लॅट घेऊ शकता. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो.